बदलापूर शहरामध्ये पुन्हा अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचाराचा प्रकार। स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय विद्यार्थिनीवरती अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे। स्कूल व्हॅन चालकानेच विद्यार्थिनीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे। पोलिसांनी व्हॅन चालकाला या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर या क्षणाला फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। संगीताजी, पुन्हा एकदा दुर्दैवानं बदलापूरमध्ये असा संतापजनक प्रकार घडलेला आहे, आपली प्रतिक्रिया। खरं पाहायला गेलं तर अनधिकृत शाळा आहेत। मागच्या मुलींच्या प्रकरणानंतर गट शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण विभागाने त्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केलेली होती। त्यामधलीच एक ही शाळा आहे आणि दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की शिक्षण विभागाने नियमावली लागू करून केलेली असताना सुद्धा बदलापूर शहरामध्ये राजरोषपणे ह्या अनधिकृत शाळा चालू आहेत आणि त्या शाळेच्याच व्हॅनमध्ये त्या मुलीवरती तो प्रकार घडला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी व्हॅन होती ती व्हॅन त्याला कुठल्याही प्रकारची येलो कलरची नंबर प्लेट नव्हती आणि सर्रास ह्या गाड्या बदलापूर शहरात फिरतायत। आरटीओ विभाग काय करते हा मोठा मुद्दा आहे। शिक्षण विभागाने जर नियमावली लागू केलेली आहे तर ती कुठेतरी धाब्यावर बसवायचं काम जे आहे ते शिक्षण विभागाच्या मार्फत चालू आहे। खरं पाहायला गेलं तर शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या सर्व शाळांना भेट देणं गरजेचं आहे। त्या शाळांमध्ये नक्की सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही, अजूनही त्यांचं कुठे नियमांचं उल्लंघन केलं जातंय का हे तपासणं गरजेचं आहे। पण अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत बदलापूर शहरातल्या हे अनधिकृत शाळांवरती झालेली नसल्या कारणाने हे प्रकार आता सर्रास घडायला लागलेले आहेत। आणि दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की हा प्रकार जो आहे हा स्कूल व्हॅनमध्ये घडलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने त्यांची कारवाई केलेली आहे। आरोपी त्यांच्या ताब्यात आहे आणि लवकरच पुढची जी काही कारवाई असेल ती होईल। संगीताताई, आपण एक मुद्दा उपस्थित करताय तो म्हणजे अर्थातच सुरक्षिततेचा। आपण सोबत राहा। रुपाली चाकणकर ताई सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। चाकणकर ताई, नमस्कार। आपलं पुढारी न्यूजमध्ये अत्यंत दुर्दैवी अशी सगळी घटना आहे। बदलापूरमध्ये दुर्दैवाने ही घटना पुन्हा एकदा घडलेली आहे आणि पुन्हा जो मुद्दा उपस्थित आहे तो हाच आहे की एखाद्या शाळेच्या बस व्हॅनमध्ये महिला मदतनीस का नाहीये आणि अर्थातच या सगळ्याविषयी अशी घटना घडल्यानंतर बोललं जातं, मात्र शाळा प्रशासन काय करत असतं नेमकं? यामध्ये घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी आहे। मी स्वतः बदलापूर पोलीस स्टेशन पीआय यांच्याशी संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे। या घटनेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपी अटक आहे। पण सगळ्यात दुर्दैवी गोष्ट, मी कालच आरटीओ ऑफिस चांदेरीला होते आणि अगदी बोलताना ओघात मी म्हणलं होते की परत एकदा बदलापूर घटना होण्याची आपण वाट बघतोय का? कारण की प्रत्येक ठिकाणी ओला उबेर असेल किंवा स्कूल बस असतील, स्कूल व्हॅन असतील, पॅनिक बटनाबरोबरच त्या ठिकाणची सिक्युरिटी महत्वाची, जेणेकरून लेडीज केअरटेकर ह्या गोष्टी असणं सुद्धा फार महत्वाचं असतं। ही कालची माझी अंधेरीच्या ऑफिस मधली चर्चा आणि आज ही घटना परत एकदा ऐकायला मिळतीये। म्हणजे खरंच परत परत आपण त्या विषयांकडे जेव्हा एखादी घटना घडल्यानंतरच वळतोय, त्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार होणं फार गरजेचं आहे। यापूर्वी सुद्धा सातत्याने आम्ही सूचना देतोय की ह्या सगळ्या सुरक्षितेच्या व्यवस्था, मग कॉलेज तरुणी असतील, वर्किंग वुमन्स असतील, छोट्या मुली असतील, त्या सगळ्यांसाठी करणं फार गरजेचं आहे। चाकणकर ताई, आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलात की ज्या शाळेच्या व्हॅन आहेत तिथं एखादी महिला मदतनीस असायला हवी, मात्र त्याबद्दलचा काही नियम आहे का? तसा नियम असेल तर त्याची अंमलबजावणी का होत नाही? नसेल तर तो करायला हवाय का? निश्चितच जशा पद्धतीने सखी सावित्री कमिटी, शिक्षक पालक संघटना आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वीची घटना अशी घडली होती स्कूल व्हॅनच्या संदर्भातच। त्यावेळेस ती नियमावली ही शाळेंना पाठवण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये मुलींच्या स्कूल बसमध्ये ही महिला केअरटेकर असली पाहिजे। बऱ्याच ठिकाणी ती अंमलबजावणी होतीये, बऱ्याच ठिकाणी ती होत नाहीये। मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस आपल्यावर नियम लावण्यापेक्षा शाळांनी सुद्धा खऱ्या अर्थाने ही जबाबदारी निश्चितपणाने पूर्ण केली पाहिजे। कारण की शिक्षण घेण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं सक्षम उद्याचं नेतृत्व तयार करत असताना सुरक्षितेच्या वातावरणामध्ये त्यांना आत्मविश्वास मिळवून देण्याची जबाबदारी ही जशा पद्धतीने आमच्या सगळ्यांची आहे, आपली आहे, तशाच पद्धतीने जी शिक्षण संस्था चालवतात त्यांची सुद्धा आहे। प्रत्येक वेळेस त्यांना नियमावली ही समजून सांगायची गरज नाही। मला असं वाटतंय एकदा नियमावली पाठवून दिली की त्याचं पालन हे झालंच पाहिजे।
आणि मला असं वाटतं ते सगळं शिक्षण विभागाने सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी चाकणकरताई आपण म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष फारसं दिलं जात नाही, दुर्लक्षित केलं जातात आणि त्यातनं जेव्हा अशा सगळ्या घटना घडतात दुर्दैवानं आपण या सगळ्याविषयी चर्चा करतो. आताही आपण बघतोय जेव्हा आपण फोनवरनंही प्रतिक्रिया देतात तेव्हा आम्ही दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना की ज्या व्हॅनमध्ये हा सगळा भयंकर प्रकार घडला ती व्हॅन फोडण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर ही व्हॅन आहे, त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी ती मागणी करतात. मग इथं प्रश्न पडतोय, हा अर्थातच ही सगळी मागणी संतापातनं होते आहे, मात्र कायद्यावरती लोकांचा विश्वासच राहिलेला नाहीये का असाही प्रश्न या निमित्तानं पडतोय, कारण नराधमांना या कायद्याचा काही धाक वाटत नाहीये. आपण अशी घटना घडतो त्यावेळेस साहजिकच तो संताप उद्रेक हा नागरिकांमध्ये असतो, तो त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोग अध्यक्ष या नात्याने आम्ही महाराष्ट्रामध्ये दररोज अनेक केसेस पाहत असतो. त्या सगळ्या केसेसमध्ये आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका ही कायद्याच्या चौकटीतून केली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं राज्याचे गृहमंत्री सुद्धा ही अतिशय सक्षमपणे ह्या सगळ्या यंत्रणा हाताळत असतात. त्याच्यामुळे अशी घटना घडली की तो उद्रेक होत असतो, पण त्या घटनाच घडू नये याच्यासाठीचा प्रयत्नही फार महत्वाचा आहे. आणि यामध्ये केवळ एक व्यक्ती, एक कोणीतरी संस्था हे जबाबदार नसून आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या याच्यासाठी काम करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बरं, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर बदलापूरमध्ये ही दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर आता पुढारी न्यूज काही सवाल या व्यवस्थेला विचारत आहे. पुढारी न्यूजचे सवाल आपण बघूयात. बदलापूरमध्ये चिमुरड्या मुली अजूनही असुरक्षित का आहेत? अत्याचाराच्या 1.5 वर्षांनंतर सुद्धा यंत्रणा अद्यापही सुस्तच का दिसते? अत्याचाराच्या या घटना टाळण्यासाठी काय पावलं उचलली गेली? आरोपीच्या एन्काउंटर नंतर सुद्धा पोलिसांची भीती असल्या नराधमांना का वाटत नाही? शाळांकडून मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन होतंय का? छोट्या स्कूल व्हॅनमध्ये महिला मदतनीस का नसते? बदलापूरमध्ये काय घडलं होतं आपण बघूयात. ऑगस्ट 2024 मध्ये बदलापुरातील शाळेत 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचाराची घटना पुढे आली. शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये सफाई कर्मचाऱ्याकडनं लहान मुलींवरती अत्याचार केल्याचा प्रकार होता. लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्यभरातनं यानंतर संताप उसळलेला आपण सर्वांनी पाहिला. आंदोलकांनी रेल्वे सुद्धा या प्रसंगामध्ये रोखून धरलेली होती. आंदोलनानंतर आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. अटकेनंतर काही महिन्यातच अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला. अत्याचार प्रकरणामध्ये शाळेचे सचिव तुषार आपटे याला सह आरोपी करण्यात आलेलं होतं.